मराठमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत भुवनजी बिसेन, संचालक शारदा कॉन्व्हेंट जे तसेच हायस्कूल ज्युनियर कॉलेज यांचे आहे, त्याबाबत आपल्याला संबोधन करणार. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. मी भुवनकुमार बिसेन, शारदा कॉन्व्हेंट हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे संचालक आहे आणि मला इथे बोलवण्यात आला त्याबद्दल प्रथम तर मी पाटील साहेबांचे धन्यवाद करतो. आणि आपल्या साहेबांना सांगायचं असलं म्हणजे 2004 पासून ही शाळेची स्थापना झाली. ही शाळेची मी स्टार्ट केली तेव्हा सुरुवातीला एकदम लहान होतं, त्यावेळेस फार मुलं कमी होते. हळूहळू शाळेची स्ट्रेंथ वाढत गेली आणि आजच्या स्ट्रेंथला आज नर्सरीपासून तर ही शाळा 12वीपर्यंत आहे आणि कॉलेजमध्ये कॉमर्स, सायन्स, आर्ट्स हे फॅकल्टी आहेत. आणि फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शाळा सुरू करताना माझी एक इच्छा होती, कारण मी एक टीचर आहे आणि माझे वडील पण टीचर होते, म्हणजे गुरुजी होते. तर यांची इच्छा होती की आपली वर्ग एक गोंद्यामध्ये एक शाळा असली पाहिजे आणि त्यानुसार मी शाळा उघडली. आणि एक इच्छा होती की जिल्ह्यातून आपल्या शाळेचा मुलगा प्रथम आला पाहिजे. आज शाळेची स्ट्रेंथ जवळजवळ 750च्या जवळपास आहे आणि जी इच्छा होती माझी की शाळेत म्हणजे आपल्या शाळेतून कोणत्या टॉप जिल्हा टॉप मुलगा आला पाहिजे आणि हे स्वप्न माझे 2 वर्षापूर्वी पूर्ण झालं. त्यामध्ये आमच्या शाळेतील एक विधी कुमार बिसेन या मुलीने 99.40 मार्क घेऊन पूर्ण गोंद्याच नाही तर महाराष्ट्रातून टॉप केलं आणि आपलं गोंदिया शाळेचं नाव रोशन केलं. त्याचप्रमाणे या नवीन शाळेचे जे अस्तित्व होते त्या सगळ्यांसमोर आणलेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या शाळेतून प्रत्येक वर्षी मेडिकलला आणि IITला मुलं जात असतात. काही बाहेरगावची पण मुलं येतात, जसं आदासे आहे, तांडा आहे, खोडाड आहे, सारवण आहे आणि प्रॉपर गोंद्याची पण मुलं येतात. पण रिझल्ट पाहिलं तर शहरापेक्षा गावाची मुलं चांगले रिझल्ट देतात आणि गरीब मुलांचे होतकरू मुलं असतात, अभ्यास चांगले करतात. आम्ही असं मुलांना ॲडजस्ट करतो. ज्या मुलांची म्हणजे ऐपत नाही आहे पण त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे अशी मुलं गावातून आमच्याकडे येतात आणि असे जे मुलं आहेत त्यांनी काही मुलं एम्समध्ये पण त्यांचे सिलेक्शन झालेलं आहे, काही मुलांचे MBBSमध्ये पण सिलेक्शन झालेलं आहे. ज्या मुलांच्या घरी बसण्याकरता खुर्ची पण नाही आहे, बसण्याकरता त्याच्या घरी कवेलूच आहे, पण अभ्यासाची चिकाटी ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे जे मुलं सिलेक्ट झाले आहेत ते एक तर मुलगा टोपीवाला मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये आहे, त्यातलीच एक मुलगी आहे ती आपला यवतमाळ JMCला पण आहे, गोंदिया आपलं नागपूर एम्समध्ये पण मुली आहेत. पण त्यांची घरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, तरी पण त्यांनी अभ्यासाच्या ह्याच्यावर एक मेहनत करून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. आम्ही गरीब असताना पण आम्ही काहीतरी करू शकतो ही एक इच्छाशक्ती, हे त्यांचे बळ, हे त्यांचं एक विश्वास स्वतःवर, एक त्यांचं कॉन्फिडन्स म्हणावं लागेल की त्या ज्यावेळेस त्यांनी जी गोष्ट साकार करता येऊ शकत नव्हती, घराची कंडिशन तीच आहे, खालवली असताना पण त्यांनी फायटिंग केली. एक मुलाचे उदाहरण देतो मी की त्या नाव पण घेणार आहे. पण त्या मुलानं काय केलं होतं, एकदम त्याची आई नर्स होती आणि नर्स असताना त्या आईची म्हणजे प्रायव्हेटला नर्स आहे, तिची पगार फक्त 4,000 आहे. तरी पण त्या मुलाने चांगला अभ्यास करून IITमध्ये ॲडमिशन घेतलं. फार मोठी गोष्ट आहे. बाकी मुलं जात असतात पण हे म्हणजे जसं मुलं जातात की नाही ते मुलांना काहीतरी देऊन जातात, ही फार मोठी गोष्ट आहे. मी काही मोठं परिस्थिती असं नाही की मी का मोठा व्यक्ती असं काही नाही, मी पण लहान असून मोठा झालेला आहे. मी मिडल क्लासच आहे. पण आज मी जे आपलं अस्तित्व ओपन केलं आहे, ती शाळा जी बनवली आहे ती काय शून्यातून उभारलेली आहे. आज ठीक आहे, आज मोठी स्ट्रेंथ झाली आहे. पण त्यावेळेस स्वप्न नव्हतं. माझे एक स्वप्न असं होतं की मी लहान होतो जेव्हा मी हायस्कूलला होतो म्हणा म्युन्सिपल हायर सेकंडरी स्कूल, तिथून मी पास झालं. त्यानंतर मी DB सायन्स कॉलेजला BSc केलं. त्यानंतर मी MAd केलं आहे आणि म्युन्सिपल स्कूलमध्येच मी टीचर म्हणून लागलो. आज तिथेच मी प्रिन्सिपल पण आहे. पण ती एक माझी एक दुसरी साईड आहे, पण एक प्रथम साईड आहे की जी आपण होतकरू मुलांना काहीतरी केलं पाहिजे. कारण मी लहान असताना मी पाहिलं की आपल्याकडे मुलांना इंग्लिश मीडियममध्ये जाण्याची इच्छा असते, पण त्यांच्याकडे काय असते की फीस देण्याकरता पैसे नसतात. आणि आमच्याकडे कसं आहे, गोंदियाला फीस स्ट्रक्चर जास्त आहे, 20,000, 30,000, 40,000. ती मिडल क्लासमध्ये फीस आणणं कुठून, त्याकरता त्या मुलांनी फीस दिलं आणि त्या कम्पेअर करताना टॉप दिलं. फार मोठी गोष्ट आहे की टॉप दिले.
म्हणजे मुलांनी शिकणे आणि टॉप देणे. प्रत्येक वर्षी आमच्या शाळेतून 90+ मुलं 90% मुलं मॅक्झिमम असतात आणि स्कोरिंग पण चांगले येतात. तर प्रत्येक वर्षी मेडिकलला पण जातात, IITला पण जातात. मी यावर्षी जे मुलं 10वीमध्ये आहेत किंवा 12वीमध्ये आहेत त्यांना बोलू इच्छितो, मुलांनो अभ्यास चांगला करा, अभ्यास करणार आणि तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा, तर तुम्ही समोर जाऊ शकता. कारण की काय की अभ्यास ही फार मोठी गोष्ट आहे. याच्यामुळेच आपण शून्यातून आपलं विश्व तयार करू शकतो. बरोबर आहे, बरोबर आहे. सरांनी मन मोकळेपणाने केलेले कार्य आपल्याला सांगितले आहे. सतीश पारधी, नवराष्ट्र गोंदिया.